मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भात केलेल्या एका वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे। आपल्यासोबत महंत अनिकेत शास्त्री महाराज आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ज्या पद्धतीचं वक्तव्य त्यांच्या मेळाव्यात केलं, कसं बघताय याच्याकडे? सर्वप्रथम आपल्याला हे समजलं पाहिजे की राज ठाकरे हे धर्मगुरू नाही आहेत, ते एक हुशार राजकीय नेते आहेत। त्यामुळे सर्वप्रथम राज ठाकरेंना एक नम्र विनंती आहे की त्यांनी धर्माच्या बाबतीत कोणतेही बेताल वक्तव्य करू नये। उलट राज ठाकरेंकडनं तमाम हिंदूंना खूप मोठ्या आशा आणि अपेक्षा आहेत, कारण की 2015 साली जेव्हा नाशिकमध्ये महाकुंभमेळा होता तेव्हा महापालिकेमध्ये राज ठाकरेंची मनसेची सत्ता होती। अशोक मुर्तडकजी हे महापौर होते आणि त्यावेळेस राजसाहेबांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि असं असताना आज ते सत्तेत नाही आहे आणि असे दुर्दैवी वक्तव्य त्यांच्याकडनं येणं हे आम्हाला आश्चर्याचा धक्का आहे। तर असं कृपया राज ठाकरे साहेबांनी करू नये। आणि स्कंद पुराणानुसार असं सांगितलेलं आहे की गंगा माता ही फक्त पाप धुण्यासाठी येत नाही, तर ती जगत कल्याणासाठी आलेली आहे। गंगा गंगेति यो ब्रूयात योजनात नाशतैरपि मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णुलोकम सगच्छति। तर जगत कल्याणाबरोबर ती आपल्याला विष्णुलोकापर्यंत म्हणजे इहलोकीपासून तर परलोकापर्यंत आपल्याला ती कायम मार्गस्थ करत असते। आणि गंगा माता ही जर हिंदू संस्कृतीमधनं बाजूला केली तर हिंदू संस्कृतीच नष्ट होईल, असं अनेक पुराणांचं आणि धर्म अभ्यासकांचं म्हणणं आहे वेळोवेळी। तर पण याच्यामध्ये राज ठाकरे यांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे की प्रदूषण मोठ्या प्रमाणात गंगेचं झालेलं आहे, ज्यामुळे अशा पद्धतीनं तीर्थप्राशन करणं हे कुठेतरी योग्य वाटत नाही आहे। यांच्या बुद्धीचीच मला मुळात इतकी कीव येते की गंगेचं पाणी हे वेळोवेळी वैज्ञानिकांनी सुद्धा सिद्ध केलेलं आहे आणि राजसाहेबसुद्धा त्यांची एक वैज्ञानिकांची फळी तिथे नेऊन ते सिद्ध करू शकतात की गंगा मातेचं पाणी हे अल्कलाईन वॉटर आहे, तिथे कोणत्याही प्रकारचं बॅक्टेरिया तयार होत नाही, ते पाणी ॲसिडिक नाही आहे। त्यामुळे राजसाहेबांनी धर्माबरोबर वैज्ञानिकांचा सुद्धा हा घनघोर अपमान केलेला आहे। आणि गंगेचं पाणी हे सदा सर्वदा परम पवित्र कल्याणकारी आणि अमृत समान आहे। शेकडो वर्षापासून आमच्या आजोबा पंजोबांपासून आमच्या घरात पाणी आहे, पण आजपर्यंत त्याच्यात कोणत्याही प्रकारची कीड किंवा आळी पडलेली नाही। त्याच्यामुळे लक्षात येतं की ते पाणी अशुद्ध नाही, अभद्र नाही किंवा प्रदूषणयुक्तसुद्धा नाही। हां, आता जर कोणी त्याच्यात प्रदूषण करत असेल तर त्याची खबरदारी ही तिथल्या प्रशासनाने, तिथल्या राज्य सरकारने घेतलीच पाहिजे आणि कोणतीही नदी प्रदूषण व्हायलाच नको हा आपल्या सगळ्यांचा अट्टहास आहेच। परंतु सरसगट गंगा मातेला नावं ठेवणं, अतिशय अभद्र अशा व्यंगातनं तिचा तिरस्कार करणं, तिला नाकारणं हे कुठेतरी राजसाहेबांचं चुकलेलं आहे। राजसाहेब, हिंदूंची माफी मागा आणि हा विषय इथेच संपवा। खूप खूप धन्यवाद। आपण बघतोय की साधू संत महंत यांच्या अशा पद्धतीच्या तीव्र भावना ज्या आहेत त्या या निमित्तानं समोर येऊ लागलेल्या आहेत। राज ठाकरे यांनी तमाम हिंदू बांधवांची, साधू महंतांची माफी मागावी आणि या विषयावर पडदा टाकावा अशी एक अपेक्षा साधू महंतांकडून व्यक्त केली जाते आहे। कॅमेरा पर्सन जगदीश सह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।